आगीत नुकसान झालेल्या कुटुंबांना मिळणार हक्काचा निवारा। खेड तालुक्यातील अहिरे गावच्या आदिवासी ठाकरवाडी वस्तीतील 5 घरांना आग लागल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती। या आगीत घरांमधील कौटुंबिक गरजांच्या सर्व चीजवस्तू जळून खाक झाल्याने ही 5 कुटुंबे अक्षरशः उघड्यावर आली होती। आगीत घरे जळालेल्या कुटुंबांना शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाल्याने या 5ही कुटुंबांना हक्काचा निवारा मिळणार आहे। या आगीत सोपान बबन केदारी, भोराबाई कृष्णा केदारी, ज्ञानेश्वर बबन केदारी, कृष्णा पांडू केदारी, गीताबाई सावळेराम जाधव यांची आगीत घरे जळाल्याने ही 5 कुटुंबे उघड्यावर आली होती। मात्र स्थानिकांनी पुढे येऊन मदतीचा हात दिला आहे। खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्यामुळे बाधित कुटुंबांना शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली आहे। काही दिवसापूर्वी आपल्या खेड तालुक्यातील अहिरे गावात आदिवासी कुटुंबातील काही घरांना आग लागल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर खेड तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी काळे यांनी आम्हाला संपर्क करून त्या ठिकाणी त्या कुटुंबाला तातडीची काहीतरी मदत करण्याची आदेश दिला होता। त्या आदेशानुसार ते पीडित कुटुंब दुसऱ्या दिवशी आम्हाला पंचायत समिती या ठिकाणी भेटायला आलं। त्यांनी आम्हाला पत्र दिलं की आम्हाला घरकुलाची आवश्यकता आहे। त्यानुसार आम्ही प्रशासनाला आदेश दिले होते की या कुटुंबांना तातडीनं आपण घरकुलं मंजूर करावी। त्यानुसार आपल्या पंचायत समितीचे बीडीओ आदरणीय विशाल शिंदे असतील, त्याचबरोबर पाईटचे फुलपगार भाऊसाहेब असतील यांनी अतिशय तातडीने ते प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवले। त्यानंतर जिल्हा परिषदेचे सीओ आदरणीय गजानन पाटील साहेब असतील, त्याचबरोबर प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणेचे शालिनीताई कडू असतील, प्रकल्प अधिकारी गोडेगावचे प्रदीपराव देसाई असतील यांनी अतिशय तातडीने ती प्रस्ताव मंजूर केलेले आहेत आणि आज त्या पीडित कुटुंबांना घरकुलं मंजूर झालेली आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने सोपानराव केदारी, बोराबाई केदारी, ज्ञानेश्वर केदारी, कृष्णा केदारी आणि गीताबाई जाधव